जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र काही विसरू नका। अशाच नवनवीन बातमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, हे महत्त्वाचंच आहे। पुण्यामध्ये एकतर्फी प्रेमाचा भयंकर शेवट झाल्याची घटना घडली। या घटनेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ज्या तरुणीवर एकतर्फी प्रेम केलं तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या बाबतीत जेलमध्ये गेला आणि बाहेर आल्यावरच त्याचा अंत झाला। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसर गेल्या काही काळापासून गुन्हेगारीच्या घटनांनी हादरूनच गेला आहे। त्यातच एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या हिंसक घटनांनी समाजातील असुरक्षितता केली आहे। नुकतीच पिंपरी चिंचवडमध्ये एक अशी घटना घडली ज्यामध्ये सूत्रांचे चक्र फिरले आणि एका गुन्हेगारी कृत्याचा अंत दुसऱ्या भीषण हत्येने झाला। ज्या तरुणाने एका तरुणीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता त्याचीच निर्घृण हत्या करण्यात आली आहे। मृत तरुणाचे नाव सुभाष हमीद शेख असे होते। सुभाषने एका तरुणीवर एकतर्फी प्रेम केले होते। त्याने अनेकदा त्या तरुणीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती, परंतु तरुणीने त्याला स्पष्टपणे नकार दिलाच होता। नाही हा शब्द सुभाषला पचवला नाही आणि त्याचा प्रेमाचे रूपांतर टोकाच्या दिशेने गेले। 5 महिन्यापूर्वी सुभाषने रागाच्या भरात त्या तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता। सुदैवाने त्या हल्ल्यातून तरुणी बचावली होती, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली होती। पोलिसांनी सुभाषवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला तुरुंगात धाडले होते। सुभाष शेख गेल्या 5 महिन्यापासून तुरुंगात होता, मात्र अवघ्या 5 दिवसापूर्वीच त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि तो बाहेर पडला। सुभाष बाहेर आल्यामुळे पीडित तरुणीचे कुटुंब प्रचंड दहशतीखाली होते। ज्या व्यक्तीने एकदा आपल्या मुलीवर हल्ला केला तो पुन्हा तसाच प्रयत्न करेल किंवा सूड घेईल अशी भीती त्यांच्या मनात घर करून गेली होती। मिळालेल्या माहितीनुसार सुभाष बाहेर आल्यानंतर पुन्हा त्या परिसरात फिरू लागला होता। तरुणीच्या नातेवाईकांनी त्याला तिचा नाद सोड, अन्यथा परिणाम वाईट होतील अशी सक्त ताकीद दिली होती, मात्र सुभाषने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचे समजते। गुरुवारी रात्री 11च्या सुमारास काळेवाडी परिसरात हा वाद विकोपाला गेला। सुभाष शेख आणि त्याचा साथीदार अर्शद रजमान शेख हे दोघे जात असताना आरोपींनी त्याला गाठले। यावेळी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी या सुभाषवर अचानक हल्ला चढवला। हा हल्ला इतका भीषण होता की आरोपींनी चाकू आणि चापर वापर केला होता। सुभाषच्या हातावर, पोटावर आणि मानेवर सपासप वार करण्यात आले। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सुभाषला प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही। तो रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच पडला। घटनेनंतर जखमी सुभाषला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून अवघ्या काही तासातच विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी या 2 मुख्य आरोपींना अटक केली होती। प्राथमिक तपासानुसार हा खून जुन्या वादातून आणि तरुणीच्या सुरक्षिततेच्या चिंतेतून किंवा सुराच्या भावनेतून झाला असावा असा संशय आहे। काळेवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत। एकतर्फी प्रेमाच्या या घटनेसोबतच तुम्ही उल्लेख केलेली दुसरी घटना समाजाला काळिंबा फासणारी आहे। कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 9 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी कराटे प्रशिक्षक गिरीश वाघमारे याला अटक करण्यात आली आहे।
ही अल्पवयीन मुलगी वाघमारेकडे कराटे शिकण्यासाठी जात होती. प्रशिक्षणादरम्यान त्याने या मुलीवर अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली होती. मुलीने घरी आल्यावर धाडस करून आपल्या पालकांना हा सर्व प्रकार सांगितला. पालकांनी वेळ न घालवता पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून गिरीश वाघमारेला अटक केली. न्यायालयाने त्याला 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात आरोपींनी इतरही काही मुलींसोबत असे प्रकार केले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. शुभान शेखला 5 महिन्याच्या तुरुंगवासानंतरही कायद्याची भीती वाटली नाही. हे चिंतेचे आणि आरोपी कायदा हातात घेऊन त्याची हत्या केली हे देखील चुकीचं आहे. तरुणांमध्ये नकार पचवण्याची क्षमता कमी होत चालली आहे. चित्रपट किंवा सोशल मीडियाचा प्रभाव यामुळे मिळवली तर तीच नाही तर तिला संपवून टाकेल ही विकृत मानसिकता वाढत आहे. अल्पवयीन मुली ज्या ठिकाणी विश्वासाने शिकायला जातात तिथेच जर त्यांचे शोषण होत असेल तर पालकांनी विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न आता निर्माण होत आहे नागरिकांमध्ये. पिंपरी चिंचवड आणि कल्याणमधील या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुण्याच्या घटनेत एका गुन्हेगाराचा अंत झाला असला तरी कायदा हातात घेणे हा पर्याय असू शकत नाहीच. सूडाच्या राजकारणामुळे तरुण पिढी गुन्हेगाराच्या ह्याच्यात ओढली जात आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र काही प्लीज मित्रांनो विसरू नका. चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा. मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद मित्रांनो. तरी पण अजून एकदा सांगतो चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा मित्रांनो.